मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024मध्ये प्रवेश अर्ज भरायची शेवटची तारीख आलेली आहे। तर ITI प्रवेश अर्ज अद्याप भरला नसेल तर उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्याच तुम्हाला सर्व स्टेप्स कराव्या लागणार आहेत। म्हणजे अर्ज कन्फर्म करणे, अर्ज भरणे, एडिट करणे काय असेल तर आणि तो कन्फर्म करून घेणे हे उद्याच करावे लागणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा इश्यू आहे, कास्ट किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सर्टिफिकेट मिळत नाही आहे। तर त्यांनी काय करायचं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला करायच्या आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। तर तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर मात्र सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन रोज रोज मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो ITI ॲडमिशनच्या शेवटच्या दिवसाकडे आलेलो आहोत। तर स्टेप 1 तुम्ही केलेली आहे, नोंदणी करणे 3 जूनपासून सुरू झाली ते 3 जुलै लास्ट डेट ठेवलेली आहे आणि ती आता जवळ आलेली आहे। तर नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भरणे म्हणजे रजिस्ट्रेशन, प्रवेश अर्ज भरणे, प्रवेश शुल्क भरणे म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फीज। ही पहिली स्टेप्स तुम्ही केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप्स आहे जवळच्या कोणत्या तरी ITIमध्ये जाऊन सदर अर्ज निश्चित करायचं म्हणजे कन्फर्मेशन करणे, हे तुमची दुसरी स्टेप होती आणि याला 3 जुलै म्हणजे उद्याचीच लास्ट डेट आहे। म्हणजे अर्ज भरणे आणि परत तो कन्फर्म करून चेक करून घ्यायचा, त्याची झेरॉक्स वगैरे सगळं चेक करून ओरिजिनल घेऊन जायचे आणि म्हणजे उद्याच तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स करायच्या लागणार कारण उद्या आहे शेवटचा दिवस। आता त्यानंतर पुढे तुम्हाला 2-3 दिवस हे स्टेप्स 3 साठी मिळणार म्हणजे ऑप्शन किंवा प्रेफरन्स भरणे म्हणजे तुम्हाला कोणत्या ITIमध्ये कोणता ट्रेड करायचा आहे याबाबत तुम्हाला 5 आणि 6 जुलैपर्यंत म्हणजे 6 जुलैपर्यंत वेळ आहे। परंतु तात्काळ अर्ज कन्फर्म केल्यानंतर सदर ट्रेड्स भरून घ्या। त्याचे व्हिडिओज बरेच टाकले आहेत, ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा जेणेकरून तुम्हाला ट्रेड पसंतीचा ट्रेड लागतो। आणि त्यानंतर तुम्हाला प्रायमरी मेरिट लिस्ट म्हणजे जी प्रोविजनल मेरिट लिस्ट असणार आहे ती 4 जुलैला डिस्प्ले होणार वेबसाईटवरच, कुठेही त्या ठिकाणी ITIला जायची गरज नाही। त्यानंतर जर मेरिट लिस्टमध्ये प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काही इश्यूज वाटत असेल, तुमचे मार्क्स कमी झाले, मार्क्स वाढले किंवा तुम्हाला कॅटेगरीचं सर्टिफिकेट मिळालं असेल किंवा अजून काही असेल तर त्या ठिकाणी ग्रीव्हनन्स राऊंड ठेवला जातो, तो 4 आणि 5 जुलैला त्या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला 4 जुलैपर्यंत तुम्हाला परत एकदा जर मिळत असेल सर्टिफिकेट तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रीव्हनन्स टाकू शकता। म्हणजे आणि फायनल मेरिट लिस्ट जी येणार आहे ती सगळ्या करेक्शन झाल्यानंतर 7 जुलैला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट मिळणार आहे। तर अशा प्रकारे बेसिक स्टेप्स यामध्ये चालू आहेत। तर उद्या शेवटचा दिवस आहे आणि पहिला जो अलॉट म्हणजे पहिला राऊंड आपण म्हणतो, पहिला सिलेक्शन राऊंड हा 14 जुलैला संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आणि 15 ते 19 जुलैला पहिली प्रवेश फेरी असणार आहे। तर अशा प्रकारच्या स्टेप्स आहेत। परंतु बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय झाला आहे तर त्यांच्याकडे मार्कलिस्ट वगैरे नाही, तर तुम्हाला 4 म्हणजे 3 जुलै उद्याचा लास्ट डेट आणि पुढे 4 जुलैपर्यंत जर ग्रीव्हनन्स टाकू शकता तर त्याची डिटेल्ससुद्धा सांगणार आहे पुढे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस किंवा कॉलेज येतं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आमच्याकडे नाही आहे, पावती पण नाही आहे। तर कास्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कशासाठी लागतं तुम्हाला, त्याच्या फॅसिलिटीज, त्यांच्या जागा, या कास्टनुसार वाटल्या जाणाऱ्या जागा, पहिला, दुसरा आणि तिसरा राऊंड, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट SC ST बघून सगळ्यांना जवळजवळ लागतं आहे, EWS बघून। त्यामुळे या सगळ्यांनी एक पावती जर मिळत असेल, अर्ज भरायची एडिट कन्फर्मेशनची शेवटची तारीख उद्या म्हणजे 3/7/2024 आहे। बऱ्याच जणांना कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी उद्या किमान कास्ट नॉन क्रिमिनल अर्ज सादर केल्याची पावती जोडून अर्ज सुरुवातीला कन्फर्म करून घ्यायचा आहे। म्हणजे तुमचा अर्ज कन्फर्म होऊन जाईल कास्टमध्ये नॉन क्रिमिनलमध्ये। आता समजा तरीसुद्धा उद्यापर्यंत मिळाली नाही तुम्हाला पावती तर तुम्हाला वरीलपैकी काहीच म्हणजे त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल पावती ज्या कास्टना लागते त्यांना जर काहीच मिळालं नाही तर अर्ज तुम्हाला एडिट करायचा आहे। तुम्ही कास्टमधून भरलेला असणार तो एडिट करून ओपनमधून त्या ठिकाणी भरून तुम्ही प्रवेशासाठी तो सादर करायचा आहे। म्हणजे तुम्हाला या पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश घेता येणार आहे। म्हणजे जेवढं तुमचं मेरिट असेल त्यानुसार प्रवेश घेता येणार आहे। आता ओपनमधून जरी अर्ज भरला तर पुढचे जे फक्त फीज जी आहे
आता फीज किती लागते त्याचा व्हिडिओ खाली लिंकमध्ये दिलेला आहे, म्हणजे कमीत कमी फी आहे. त्यामुळे प्रत्येक कॅटेगरीनुसार फी असते, पण ओपनची फी थोडीशी जास्त असते. त्यामुळे त्याबाबत व्हिडिओज बनवलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या. आणि ओपनमधनं जरी तुम्ही अर्ज भरला तरी पुढे तुम्हाला पुढच्या वर्षी किंवा पुढच्या कोणत्याही एज्युकेशनला काही फरक पडत नाही. फक्त तुमचं मेरिट मात्र ओपनमधनं लागणार आहे आणि ओपनचं मेरिट थोडंसं हाय असतं. त्यामुळे कास्टचं जर तुम्हाला काहीच मिळत नसेल तर शेवटी मग तुम्हाला उद्या काय करायचं आहे, दुपारनंतर ओपनमधनं अर्ज भरून टाकायचा आहे. आणि आपल्या माहितीसाठी अधिक हे सांगतो आहे. त्याचबरोबर तुम्ही अधिक जर तुम्हाला माहिती हवी असेल तर जवळच्या ITIला सकाळी जाऊन भेट द्या. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळे ITIs त्या ठिकाणी माहितीसाठी आहेत. आणि त्याचबरोबर अर्ज कन्फर्म करणे आणि ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या उद्याच केल्या जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना काही डाऊट्स असेल अजूनही तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा तुम्ही शक्यतो जवळच्या ITIमध्ये जाऊन भेट द्या. सगळे डॉक्युमेंटेशन घेऊन जायचे आहेत आणि कोणकोणते सर्टिफिकेट लागतात त्याचे व्हिडिओज बरेच याच चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट.